महाविकास आघाडीकडे 46 जागा आहेत, आपलं 46 आमदार आहेत, म्हणजे 46 मतं आहेत. निवडून येण्यासाठी 36 मतं लागतात. तर ही मतं आहेत, पण ते तिघं एकत्र राहिले तर हे सगळं अवलंबून आहे शरद पवार परत राज्यसभेवर जाण्यासाठी हो किंवा नाही यापैकी काय पर्याय निवडतात त्याच्यावर हे सगळं पुढचं गणित अवलंबून आहे. पवारांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर खरं तर पवार स्वतः काही वर्षांपूर्वी म्हणाले होते की कदाचित आता ही माझी शेवटची टर्म असेल. म्हणजे त्यांनी संकेत दिले होते की आपण काय आता याच्या पुढे जाण्यासाठी इच्छुक नाही आहे. निवडणूक लढवणं म्हणजे राज्यसभेची निवडणूक आता होतच नाही, कारण राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये गोपनीय मतदान नाही आहे. प्रत्येक पक्षाच्या त्या आमदाराला आपलं मत हे त्या पक्षाचा जो व्हीप असतो प्रतोद. महाराष्ट्रातील रिक्त झालेल्या 7 खासदारांच्या जागांची निवडणूक 16 मार्चला पार पडणार आहे. महाराष्ट्रातील राजकारण तापायला सुरुवात झाली आहे आणि नेमकं महाविकास आघाडीकडनं कोण असणार आहे आणि महायुतीकडनं कोण असणार आहे. राजकीय पक्षांचं गणिताचा जर विचार केला तर महायुतीला 6 जागा ह्या बहुमताने निवडून येणार आहे आणि महाविकास आघाडीसाठी 1 जागेसाठी महाविकास आघाडी लढणार आहे. महाविकास आघाडीमध्ये मतभेद पाहायला मिळतात. महायुतीमध्ये एकमत झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मतभेद पाहायला मिळत आहे. आमच्या पक्षाचा कोण उमेदवार असेल यावरती त्यांच्यामध्ये सध्या कुठेतरी द्वंद्व पाहायला मिळत आहे. ठाकरे सेनेकडनं सांगितलं जात आहे की इंडिया आघाडीचा जर विचार केला तर आम्हालाच ही जागा द्यायला पाहिजे. काँग्रेसचं म्हणणं असं आहे की राष्ट्रीय पक्ष आहे आम्ही, तर आमच्या नावाचा विचार केला गेला पाहिजे. तर राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाकडून सांगितलं जात आहे की शरद पवार हे ज्येष्ठ नेते, त्यांनाच महाविकास आघाडीने इतर पक्षांनी संमत द्यावा असं पण सांगितलं जाते. मात्र महाविकास आघाडीमध्ये ज्या पद्धतीने इंडिया आघाडी ही देशामध्ये एकत्रित आहे, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आहे, मग एका जागेवरनं यांच्यात मतभेद का वाढलेत, का सुरू आहे, नेमकं काय चालू आहे महाविकास आघाडीमध्ये, यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख सर आहे. देशमुख सर, प्रथमतः लेट्स मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. महायुतीमध्ये ते एकमत झालेलं आहे, 6 जागा आहे, 6 जागांवरती एकमत झालेले. नेमकं नाव कोणाचे द्यायचे हे वरिष्ठांकडनं पक्ष पातळीवर ठरलं जाणार आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये मतभेद पाहायला मिळते. तुम्हाला काय वाटतं, नेमके मतभेद कशामुळे असावे? शरद पवार स्वतः राज्यसभेवर जायला इच्छुक आहेत की नाही या मुद्द्यावरूनच सध्या चर्चा सुरू आहे. काल मी योगायोगानं महाविकास आघाडीची बैठक या विधानभवनामध्ये पार पडली. त्यावेळी वरिष्ठ नेते उपस्थित होते. ती बैठक संपल्यानंतर काही नेत्यांशी मी स्वतः बोललो. शिवसेनेला मी विचारलं त्यांच्या एका नेत्याला, तर त्यांनी असं सांगितलं की शरद पवार स्वतः निवडणूक लढवायला इच्छुक आहेत की नाही हे कळेपर्यंत आम्ही थांबतोय. ते आता पुण्यात रुग्णालयात होते, त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे, पण ते कितपत या विषयावर बोलायला इच्छुक आहेत अजून कळत नाही. कालपासून अर्ज तर दाखल करायची सुरुवात झालेली आहे, म्हणजे अर्ज दाखल नाही झाला पण ती सुरुवात नोटिफिकेशनद्वारे झालेली आहे. दुसरं, मी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याला विचारलं, त्यांचं म्हणणं असं होतं की शरद पवार हे इच्छुक आहेत की नाही अजून कळलं नाही, पण काँग्रेसची मात्र खूप इच्छा आहे की ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे. म्हणजे त्यांनी सरळ सरळ असा प्रस्ताव ठेवलेला आहे शिवसेनेसमोर की तुम्ही जरी 20 आमदार असून सगळ्यात मोठे पक्ष असाल महाविकास आघाडीमधले, तरी तुम्ही उद्धव ठाकरेंना परत विधान परिषदेवर पाठवण्यासाठी आत्ता तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या, आम्ही तुम्हाला विधान परिषदेवर पाठवायला मदत करतो. त्यामध्ये काँग्रेसचं निश्चित धोरण काय आहे ते बोलायला तयार नाहीत, पण त्यांची खूप इच्छा आहे की राज्यसभेवर त्यांचा उमेदवार पाठवता यावा. पण राष्ट्रवादी काँग्रेसकडून या विषयावर बोलायला फारसे इच्छुक नाहीत. काल मी त्यांच्या एका वरिष्ठ नेत्यालाही विचारलं की काय ठरतंय, तर ते म्हणे की पवार साहेब आजारी होते, ते आत्ताच बाहेर आलेले आहेत रुग्णालयाच्या, त्यांना नेमकं त्यांचं काय मत आहे याविषयी आमची त्यांची चर्चा झाली नाही. आमच्या पक्षाचे ते श्रेष्ठी आहेत आणि जोपर्यंत आम्हाला श्रेष्ठीकडून काही निरोप येत नाही तोपर्यंत आम्ही ह्या विषयावर बोलूही शकत नाही म्हणाले. त्यामुळे आत्ता आम्ही मतप्रदर्शन करू शकत नाही. त्यामुळे आजही हा गोंधळ कायम आहे, अजूनही काही समजलेलं नाही. महाविकास आघाडीकडे 46 जागा आहेत, आपलं 46 आमदार आहेत, म्हणजे 46 मतं आहेत. निवडून येण्यासाठी 36 मतं लागतात. तर ही मतं आहेत, पण ते तिघं एकत्र राहिले तर हे सगळं अवलंबून आहे शरद पवार परत राज्यसभेवर जाण्यासाठी हो किंवा नाही यापैकी काय पर्याय निवडतात त्याच्यावर हे सगळं पुढचं गणित अवलंबून आहे. त्यामुळं
1-2 दिवसामध्ये त्यांच्याकडनं कळेल. मला वाटतं 5 की 6 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येतात. 5 मार्च पर्यंत 5 मार्चपर्यंत. चाला तर अगदी मला वाटतं हा विषय जो आहे हा शेवटच्या दिवसापर्यंत असाच राहील. ऐन वेळी शेवटी ते ठरेल. त्या दिवशी नेमकं काय ठरेल, जर समजा शरद पवार इच्छुक असतील राज्यसभेवर जाण्यासाठी तर महाविकास आघाडीमधून त्यांना विरोध होणार नाही, हे मात्र नक्की आहे. आणि जर ते नाही म्हणाले तर मात्र मग वेगवेगळे मतं असतील. नाही मग समजा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील म्हटलं आहे की शरद पवार हे ज्येष्ठ नेते आणि त्यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी आम्ही देखील सकारात्मक आहोत. तर दुसऱ्या बाजूला युवा नेते आमदार आदित्य ठाकरे सांगताय की इंडिया आघाडीमध्ये आम्ही सर्वात मोठा घटक पक्ष महाराष्ट्रातून आहोत, तर प्रेफरन्स आम्हाला दिला पाहिजे सर्वात पहिले. नाहीतर मग कसं होईल माहिती का, पुढच्या वेळेस मग काँग्रेस सांगेल की आम्ही म्हणजे आम्हाला द्या, मग आम्ही मागे पडून जाऊ, असं देखील त्यांचं म्हणणं आहे. मग हे का चालू आहे सध्याच्या घडीला? त्यांचं असं मत आहे की या निवडणुकीमध्ये कोणाला संधी मिळते त्याच्यावर पुढची विधान परिषदेची गणित अवलंबून आहे. कारण विधान परिषदेमध्ये जेव्हा निवडणूक लागेल आमदारांच्या कोट्यातनं, त्यावेळी मग कुणाचा उमेदवार द्यायचा, कारण यांच्याकडे मर्यादित कोटा आहे निवडून देण्यासाठी. त्याच्यात समजा आत्ता जर बार्गेनिंग करता आलं, वाटाघाटी करता आल्या की आत्ता कुणाला संधी मिळते, मग त्यांनी विधान परिषदेला पुढच्या वेळी आपली मतं ही दुसऱ्या पक्षाला द्यावीत. ते मला वाटतं ती जी कमिटमेंट असते, बांधिलकी, ती आत्ता त्यांनी व्यक्त करावी. त्यांनी स्पष्ट सांगावं की आत्ता आम्हाला मदत करा, आम्ही पुढच्या वेळी तुम्हाला करू. मला वाटतं हे सगळं ठरवण्यासाठीच हे सगळं सुरू आहे. पवारांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर खरं तर पवार स्वतः काही वर्षांपूर्वी म्हणाले होते की कदाचित आता ही माझी शेवटची टर्म असेल. म्हणजे त्यांनी संकेत दिले होते की आपण काय आता याच्या पुढे जाण्यासाठी इच्छुक नाही आहे कुठल्याही सभागृहात. झालं काय की नुकतंच त्यांचं संसदीय कारकिर्दीचं 60वं वर्ष सुरू झालंय. ते पुढच्या वर्षी पूर्ण होणार आहे. बहुतेक त्यांच्या जवळच्या सगळ्या चाहत्यांची, त्यांच्या कुटुंबियांची इच्छा दिसती आहे की 60 वर्षे त्यांनी संसदीय कारकिर्दीची पूर्ण करावीत पुढच्या वर्षी. 1967 साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. तेव्हापासून आजपर्यंत कुठे ना कुठे ते सदस्य आहेत. कधी ते सभेवर तर होतेच, विधानसभेवर, नंतर परिषदेवर होते, नंतर लोकसभेवर गेले, आता राज्यसभेवर आहेत. तर बहुधा असं मत दिसते त्यांचं की 60 वर्ष पूर्ण करू द्यावे त्यांना, मग पुढचं आपण बघूया. त्या आग्रहाला जर पवार त्याच्या आग्रहापुढे जर हो म्हणाले तर कदाचित ते निवडणूक लढवतील. निवडणूक लढवणं म्हणजे राज्यसभेची निवडणूक आता होतच नाही, कारण राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये गोपनीय मतदान नाही आहे. प्रत्येक पक्षाच्या त्या आमदाराला आपलं मत हे त्या पक्षाचा जो व्हीप असतो, प्रतोद, त्याला दाखवावं लागतं. आणि ते मत उघड असल्यामुळे त्याच्यामधून कुणालाही बंडखोरी करता येत नाही, आपलं मत दुसऱ्याला देता येत नाही. त्यामुळं मला असं वाटतं की याच्यामध्ये गोपनीयता शिल्लक राहत नाही. एकदा उमेदवार ठरला आणि उमेदवार तेवढेच असतील, समजा आता 7 जागा आपण निवडून देतोय राज्यसभेच्या, 7 उमेदवार एकदा ठरले की निवडणूक होतच नाही. 5 तारखेला अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जर 7च लोकांनी अर्ज भरले आणि ते दुसऱ्या दिवशी छाननीमध्ये वैध ठरले तर छाननी संपली आणि ते वैध ठरले की त्यांची घोषणा होऊन जाते. मतदानाची गरजच पडणार नाही. 6 उमेदवार महायुतीचे येतात, 1 उमेदवार महाविकास आघाडीचा येतो. हा उमेदवार एक ठरला आणि तिन्ही पक्षांनी पाठिंबा दिला की महाविकास आघाडीने हो म्हटलं की त्याची घोषणा होणं ही एक औपचारिकता राहील. पण मग ठाकरेंच्या शिवसेनेकडनं वारंवार उद्धव ठाकरेचं नाव पुढे केलं जातं की आता देश पातळीवर देखील उद्धव ठाकरेंनी घेऊन गेला पाहिजे, अशा पद्धतीची एक धारणा, म्हणजे एक असा मतप्रवाह त्यांच्या शिवसेना पक्षात पाहायला मिळतोय. असं का? नाही, कसं आहे की हे बघा, इंडिया आघाडीमधले महत्वाचे नेते आहेत उद्धव ठाकरे. आज इंडिया आघाडीला पण गरज आहे. उलट मला वाटतं इंडिया आघाडीमधूनही असा सूर येईल की शरद पवारांनी राहावं राज्यसभेवर. का सांगतो, आज इंडिया आघाडीला 29ची तयारी करायची. आणि अशा वेळेला शरद पवारांसारख्या एका ज्येष्ठ नेत्यानं इंडिया आघाडीचा एक महत्त्वाचा मार्गदर्शक म्हणून राहावं, दिल्लीला बैठका होतात त्याला उपस्थित राहावं, मार्गदर्शन करावं, त्यासाठी त्यांनी राज्यसभेवर असावं, ही एक भावना असणं मला वाटतं याच्यामध्ये काही गैर नाही. हे करत असताना काँग्रेसची एक इच्छा आपण बघतोय की ते ठाकरेंना दुखवू इच्छित नाहीत. त्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग आहे, ठाकरेंची स्वतःची अशी मत आहेत. अशा वेळेला इंडिया आघाडी भाजपसारख्या बलाढ्य पक्षासोबत देश पातळीवर लढा देत असताना स्वतःच आघाडी कमकुवत करणार नाही ते. त्यामुळे ते उद्धव ठाकरेंना नाराज करतच नाहीत. उद्धव ठाकरेंनी काही निर्णय घेतले तर त्यांना ते दुखावत नाहीत. मागेही काही प्रसंग झाले. आता काँग्रेसचे राज्यातले नेते जरी म्हणत असले की राज्यसभेत जागा आम्हाला मिळावी, आणि स्वतः म्हणजे राष्ट्रवादीचंही कुणी काही बोलत असलं तरी राज्यसभेचा उमेदवार हा 3च लोक ठरवणार.
एक मल्लिकार्जुन खरगे, म्हणजे ते सोनिया गांधींच्या सूचनेनुसार ठरवणार. दुसरे उमेदवार ठरवतील स्वतः शरद पवार. आणि तिसरा ते उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार. हे तीनच लोक उमेदवार ठरवतील. खालच्या लोकांना काय वाटतंय, त्यांची काय मत आहेत, याला काही अर्थ नाही. दिल्लीमध्ये या तिघांमध्ये काहीतरी चर्चा होईल, फोनवर होईल, आणि ते ठरवतील की हो, महाराष्ट्रामधून एक जागा राज्यसभेची आहे, ती जागा हा पक्ष लढवेल, त्यांचा हा उमेदवार राहील, संपला विषय. म्हणजे 5 मार्चला हे नाव निश्चित होईल असं Yes. मला काय हरकत म्हणजे 5 अगदी. तारखेचं सकाळ Yes. उलटल्या अगदी. म्हणजे सकाळ आल्या म्हणजे सूर्योगवल्यानंतर हे नाव निश्चित होऊ शकतं. अगदी अगदी अगदी. अनेकदा असं झालं याच्या आधी पण. हं. विधान परिषदेचे उमेदवार, राज्यसभेचे उमेदवार हे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी कळलेले आहेत लोकांना. ते फक्त ज्यांना तो अधिकार आहे उमेदवार ठरवण्याचा आणि जो उमेदवार आहे, या दोघांनाच माहिती असतं. आणि 2 दिवस आधी त्यांना कागदपत्र जमा करायला सांगितले जातात, कारण उमेदवारी अर्ज भरताना कागदपत्र लागतात. त्यांना निरोप येतो की या विषयाची वाच्यता तुम्ही कुठं करू नका, उमेदवारीसाठी आम्ही तुमचं नाव ठरवतोय, तुम्ही गुपचूप कागदपत्र तयार करून ती फाईल घेऊन मुंबईला पोहोचा, संपला. एवढाच विषय असतो हा. पण मग हे जे चर्चा दिसत आहे म्हणजे काँग्रेस म्हणताना आमची पक्षश्रेष्ठी ठरवणार आहे, ठाकरे शिवसेना म्हणताना आमचे पक्षावरून निर्णय घेतील, मग नंतर शरद पवारांचे मुख्य नेते एकत्र येऊन याबाबत निर्णय होईल आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. मग हे वातावरण असं निर्मिती का केली जाते अशा पद्धतीचं? काय याचं कारण असं की कुणी ज्येष्ठ नेता ह्याविषयी आत्ता जाहीरपणे बोलायला तयार नाही. त्यांनी जर सांगितलं ना की ह्या विषयाची तुम्ही चर्चा करू नका, जे काय करायचं ते आम्ही 3 वरिष्ठ नेते ठरवू, म्हणजे काँग्रेस हायकमांड दिल्ली, स्वतः शरद पवार आणि तिसरे उद्धव ठाकरे, हे तिघच ठरवणार आहेत. हे खाली दंड बैठका काढायचं काम चालू आहे. अच्छा. हा, आणि राजकारणामध्ये काय विषय चर्चेत ठेवायला लागतो. नाही तर काय होतं की वेगवेगळ्या बातम्या यायला लागतात, मग वेगवेगळे त्याला पैलू पाडले जातात. त्यापेक्षा खालच्या लोकांना जी चर्चा करायची ती करू द्या, असं चाललं असेल. आणि मला तर वाटतं की दिल्लीत या विषयावर विचार होतच असणार. आणि ते प्रतीक्षा असेल त्यांना की शरद पवार एकदा घरी आले रुग्णालयातून आणि एकदा पुन्हा ते कार्यरत झाले की त्यांना विचारू आणि निर्णय घेऊन टाकू. आणि हा निर्णय एका तासात होईल. समजा महाविकास आघाडीकडनं कोणाचा तरी फॉर्म भरला गेला, जे असं समजा काँग्रेसने उमेदवार दिला किंवा उद्धव ठाकरेंना उमेदवार दिला, तर त्यास काय परिस्थिती निर्माण होऊ शकते? ते कसं आहे की पूर्वी व्हायचं तसं, पण राज्यसभेची निवडणूक ही पारदर्शक पद्धतीने होत असल्यामुळे आता तसं होत नाही. पूर्वी काय करायचे, जेव्हा गोपनीय मतदान होतं तेव्हा दुसऱ्या पक्षावर दबाव आणण्यासाठी आपला अर्ज दाखल करायचे. मग ते समोरचा पक्ष हवाल दिलवायचा, अरे तुम्ही असं काय करताय. त्यावेळेस मग ह्यांची चर्चा व्हायची, मग हे असं करा तर तसं करा, तर आम्हाला तुम्ही इथे मदत करा, मग तुम्ही आम्हाला इथे आम्ही तुम्हाला इथे मदत करतो, आणि मग तो अर्ज माघारी घेतला जायचा. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. असा अर्ज भरण्याचं धाडस आता कोणी करेल असं वाटत नाही, कारण अर्ज दाखल करण्यासाठी आमदारांच्या सूचक आणि अनुमोदक म्हणून सह्या लागतात. आमदारच सह्या करणार नाही. ते काय म्हणतील की जोपर्यंत आम्हाला आमचे नेते सांगत नाही तुमच्या अर्जावर सह्या करायला, तोपर्यंत आम्ही कसं काय करणार. त्यामुळं महाविकास आघाडी म्हणून हे 3 वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतल्याशिवाय कोणी अर्ज दाखल करणार नाही. एक शेवटचा प्रश्न घेतो. ठाकरे सेनेकडनं उद्धव ठाकरेंचं नाव येतं आणि काँग्रेसकडनं बाळासाहेब थोरातांचं नाव येतंय. मग हे नाव फक्त चर्चा म्हणून सुरू असं वाटतं? उद्धव ठाकरे कितपत राज्यसभेमध्ये जाण्यासाठी इच्छुक असतील याविषयी मला शंका वाटते. कारण त्यांचं कसं आहे की महाराष्ट्रामध्ये त्यांना आत्ता कुठं 65 जागा मिळाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेत कसं बसं ते आहेत, अस्तित्व त्यांचं त्यांनी दाखवून दिलेलं आहे. पुढं खूप बांधणी करायची त्यांना पक्षाची, आणि त्यासाठी त्यांना स्वतःला उपलब्ध राहावं लागणार आहे, सक्रिय राहावं लागणार आहे. राज्यसभेवर जाणं म्हणजे तुम्हाला वर्षातले काही दिवस हे दिल्लीला द्यावेच लागतात. आणि राष्ट्रीय पातळीवरचं राजकारण असेल तर गोष्ट वेगळी, परंतु स्वतः उद्धव ठाकरे कितपत त्यासाठी तयार होतील अजूनही शंका वाटते. जेव्हा पक्ष खूप मजबूत असतो आणि पक्षासाठी वेळ द्यायची गरज नसते, अशा वेळेला पक्षाचा ज्येष्ठ नेता राज्यसभेत जातो. पण जेव्हा पक्षाला खूप संघर्ष करावा लागतो अशा वेळेला कुणी जात नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंचं नाव जरी येत असलं, स्वतः ते कितपत इच्छुक आहेत याविषयी मला शंका वाटते. आता शरद पवारांचा प्रश्न राहिला. शरद पवार स्वतः किती इच्छुक आहेत हे आपल्याला कळत नाही, आणि याच्या आधी त्यांनी तशी काही उत्सुकता दाखवलेली नाही. ते स्वतःचे पत्ते असे उघड करत नाहीत लवकर. पवारांचं ते वैशिष्ट्य आहे. त्यामुळे ते जेव्हा नाही म्हणतील तेव्हा ही जागा मला वाटतं की काँग्रेस खूप लावून धरेल. काँग्रेस म्हणेल की आम्हालाच द्या तुम्ही, आम्ही तुम्हाला विधान परिषदेला मदत करतो ना, कारण आम्हाला राज्यसभेत गरज आहे माणसं वाढवण्याची. आणि आज राज्यसभेमध्ये वरचेवर विरोधी बाकावरचे सदस्य कमी होत आहेत. त्यावेळी काँग्रेस म्हणेल की आम्ही राष्ट्रीय राजकारणातला पक्ष असल्यामुळं आणि शिवसेना हा महाराष्ट्रापुरता पक्ष असल्यामुळं राष्ट्रीय राजकारणामध्ये आमचं स्थान बघून आम्हाला ही जागा द्या, आम्ही तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणात मदत करू, असं काहीतरी तो मार्ग नाही. म्हणजे शरद पवारांनी जर होकार दिला
तर महाविकास आघाडीचे शरद पवार हेच हेच उमेदवार उमेदवार हे फिक्स असणार. हो, ते नाही होकार दिला तर. हो. धन्यवाद. हे होते रविकिरण देशमुख सर. त्यांनी म्हटलं आहे की महाविकास आघाडीमध्ये जे सध्या राज्यसभेच्या एका जागेवरनं जे द्वंद्व पाहायला मिळते तिन्ही पक्षामध्ये, ते वरवरचं आहे सध्या. कारण या संदर्भातला जो निर्णय आहे हा तो दिल्लीत घेतला जाणार आहे आणि दिल्लीतच घेण्यासाठी दिल्लीमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असो किंवा सोनिया गांधी इकडं ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि स्वतः शरद पवार हा निर्णय घेतील. मात्र यासाठी आपल्याला 5 मार्चचा सकाळची वाट बघावं लागणार आहे. माझा मित्र माझा सहकारी अभिषेक गवांडेसह मी प्रशांत गोडसे, लेट्स अप मराठी, मुंबई.